चला सर्वांना गुड मॉर्निंग. बघा आता सकाळी आपले जे गेस्ट आहे चेकआउट करतात आहे आणि त्यांना आमरसची बॉटलसुद्धा हवे आहेत. आता तुम्हाला सांगतो आमचे ऑलमोस्ट आमरसचे ह्या वर्षाचे स्टॉकसुद्धा संपलेले आहेत. मोजके काहीतरी थोडेसे बॉटल्स आहेत. तुम्ही जर होमस्टेमध्ये येत असाल तर तुम्हालासुद्धा आम्ही आमरस विकत देऊ शकतो, पण ऑलमोस्ट संपायला आलेला आहे आमरस. ओके, तर हे 2 बॉटल्स आता मी बाहेर नेतो. वा वा वा, असं सकाळचं सनलाईट, सकाळची सनलाईट आपण घेतली पाहिजे, एकदम छान असते. जास्त वेळ नाही म्हणजे थोड्या वेळ, आणि ते पण विदाऊट क्लोज बॅकवर घेतली पाहिजे, एकदम छान आणि एकदम मस्त. हे बघा, हे बघा आला माझ्या पाठी. आणि चला तुम्हाला आता आपली एक गाडी होती, ट्विन 1 ट्विन 2 घेतलं होतं, ते चेकआउट झालं. मी तुम्हाला आता आपलं जे घरकाम आहे ते जरा जवळून दाखवतो, कारण आत्ता जे स्टेटस आहे ते आज संध्याकाळपर्यंत स्टेटस थोडंसं चेंज होणार, कारण जेवढे चिरे पाठी काढून ठेवलेले आहेत ते सर्व लावले जाणार आहेत. बघा एवढी भिंत होती, पूर्ण चिरे सटासट त्यांनी वरती संपवलेत. बघा तुम्हाला काळोखातून काल दिसलं नसेल, पण उजेडातून दाखवा. आणि चालून चालून बघा इथे त्यांनी हे चिऱ्यांची पायरी पण बनवली. हे चालून चालूनच सर्व दबलेलं आहे बघा खाली. तर काही स्टेटस असं आहे. आता उजेडातून तुम्हाला स्पष्ट दिसेल किती चिरे त्यांनी मध्ये मध्ये फेकलेले आहेत बघा. म्हणजे त्यांनी कसं ते अजून दबाव पडला त्याच्यावरती, मातीवरती. आणि हे जे गॅप्स आहेत बघा, इकडे जे गॅप्स आहेत ते नंतर परत भरले पाहिजे आपल्याला बघा. असं काहीतरी स्टेटस आहे आपले. आणि खाली किती आहे बघा. हे काहीतरी मटेरियल आहे. छोटे मोठे बिस्लरी आहे सर्व इकडे. बिस्लरीची गाडी पूर्ण स्टॉक आपलाच आहे बघा. हा एवढे आपल्या होमस्टेला लागतात सर्व बिस्लरीज, मोठे सोडून ना हे सर्व छोटे छोटे आपले बॉटल्स आहेत. फॅन बंद कर पटना. चला तुम्ही आमचा बिस्लरीचा स्टॉक बघा. एवढी सर्व बिस्लरीची चटाई करून ठेवली इकडे. किती आहे बघा, 1 2 3 1 2 3 बघा, भरपूर आहेत. मोजत नाही मी, मोजायला नाही होणार आता सर्व. टोटल 33 आणि आपल्या आधीचे 4 आहेत काहीतरी. येस, पहिले पाहुणे तुमचे आलेले आहेत, बडे मियाँ आणि छोटे मियाँ. हे बघा, बडे मियाँ बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. हे बघा काय मस्त एंट्री वाटते ना. हे बघा आला, आजोबा आले. येस, तर तुमचा शुभांगीकीर होमस्टेमध्ये स्वागत आहे. स्वतः शुभांगीकीर होमस्टे उभे आहेत नवीन बांधकामावरती. तर कसं बांधकाम, नवीन बांधकाम कसं सुरू आहे काय तुम्हाला समजते. ही जशी आपली एंट्री समजते आपल्याला. आणि हे कसं आता प्लेन झालं ना सर्व करून करून. हे बघ सर्व आता ही फर्स्ट लेअर आणि ही सेकंड लेअर. चला आता तुम्हाला इथे काय समजतंय, कुठून एंट्री काय काय समजतंय का सांगायचं आपण. हां म्हणजे एंट्री आपण बघूया कुठे कुठे काय गल्ली झाली आहे ती. आता समजा असं येत आहे तुम्ही, तर तुम्ही असं येत आहे ना आतमध्ये. हां पण कॅमेरामॅन उडून जाऊ शकतो. या तुम्ही या असं येणार. आणि हे काय मधी दरवाजा. आणि तिथून कुठे कुठे जाणार तुम्ही मला सांगा. सर्वीकडे सर्व कनेक्ट केलंय की काय. एक असं जाणार, असं येणार. हे बघा हे मोठं आहे आणि मग असं जाणार आणि अडकणार. तो गेम असो ना, गेम माणूस अडकणार तिकडे. असं आहे ना, मोठा आहे ना. मोठा आहे. येस, हे बघा आता हात पसर अशी. हे हा पहिले आले, पहिला बघितला मी फिरून. वन हँड डिशन. ते दिसायला छोटं वाटतं पण हे रूम्स छोटे नाही आहेत. बनल्यानंतर ते बरोबर कमीत कमी 11 बाय 15ची एरिया सोडलेली आहे मी बरोबर डोका लावून. हे मेजरमेंट हे सर्व मीच दिलेलं आहे सर्व. किती कुठे गॅप, हे बघ ह्याला वरती यायला जमत नाही आता. किती कुठे गॅप द्यायचा आहे हे सर्व मी आता पण हे गॅप ठेवायलाच मी इथे उभा होतो दिवसभर. चला इथून आता गॅप आहे, तिथे पण गॅप आहे. काय कुठे कुठे गॅप दिलेले आहेत. मेन दरवाजा आतमध्ये जायला. येस, दुसरा दरवाजा.
चला अजून आहे आतमध्ये. तो आतून आतून दरवाजा. आणि मग इथे का नाही मध्ये मग? इथे नाही, ते दुसरा तिकडे आहे. सांगायचं ते तर पूर्ण तरी सांगायचं नाही तर असं सांगायचं. ते दुसऱ्यांचं आहे का? आहे. परत इकडे आहे बघा असा एक. कोंबडीचं, बकरीचं, हा काय? मेंढ्याचं, अरे बापरे. गाईचं, बैलाचं. चला मग इथून बाहेर पडणार ना तुम्ही परत. हा आणि मग हा डोर आहे आणि मग इथे उडी मारणार. हा काय? आणि इकडे काय करणार आहे? हे तुम्हाला नंतर सांगणार, आता नाही सांगणार. हे बघा फक्त असं बघून ठेवा काय होऊ शकतं. हा, बघून ठेवा असं. सरप्राईज ना, सरप्राईज तर असलंच पाहिजे ना काहीतरी. नाही तर मज्जा नाही येणार ना व्हिडिओ मध्ये बघायला. आणि हे तुम्ही पायावर चालता हे काय आहे मग? ते हाय काहीतरी चालायची वाट आहे. तर आता हे तसं एक आहे. हो बरोबर. असे 5 आहेत बॉक्सेस. हा आता इथे आहे का गॅप? नाही, इथे गॅप नाही. इथे पण गॅप नाही. हा, इथे पुढच्या पुढच्या घरात गॅप आहे. मग असं येऊ शकतो माणूस, तू आलीस तशी? नाही नाही ना. नाही, आता इथून ते गॅप आहे तिकडे एक जायला. तिथे एक आहे बॉक्स छोटा हा आणि इथे हा कनेक्टेड आहे. हा आणि मग हा पण कनेक्टेड आहे का? हा, तो पण. हे का रॉयल रूम आहे की काय पाठचा एकदम मोठा? हा, एकदम हा? मोठा. काय तर रॉयल फॅसिलिटी आहे की काय इकडे? एवढं सर्व 1 2 3 बॉक्स कनेक्ट केले इकडे. काय प्लॅन आहे इकडचं? आता नाही सांगू मला शकत. नंतर समजेल. येस. आणि किती लांब आहे ते तुम्हाला दाखवतो इथे उभं राहून. हे बघा. आणि हे 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 पावलं मोजूया का आपण किती आहे हे? म्हणजे हे दिसायला तर तुम्हाला छोटं वाटतं का माहित नाही, पण भरपूर मोठं आहे हे गॅप. नाही हे 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 ज हे खड्ड्याचं. खड्ड्याचे पावलं. येस. खड्ड्याची पावलं इथून आतूनच मोजा, कडीतून नको वरना. आतूनच आतूनच. मोजा, आतूनच मोज. हा. हा. 12 12 आहे ना? 12. 12 म्हणजे ते 22 फूट आहे. हा. ते बघ तो बघ तो पडला बघ. चला जीवावर चालतोय, घाबरून चला घाबरून. असं बांधकाम. आणि पाठी काय बघूया. पाठी पाठी हे खड्डे गेलेत का? खड्डे करायचे. 4 खड्डे अजून करायचे वाटतं ते. होय, आखून ठेवलेला आहे, करायचे आहे. पहिल्या ह्याच्यावरती असं भर नव्हते तेव्हा कसं खड्ड्यात चालता येत नव्हतं. चालता आता येतं, आता बिंदास व्यवस्थित चालता एका माल मटेरियल बनवल्यामुळे हेच होतंय हे सर्व. आणि हे जसं दबलं जातं थोडं थोडं. काय करतो काय माहिती पाठवून. चला या मग तुम्ही जावा. आता बघूया तुम्हाला जायला किती वेळ लागतो. हा काहीतरी स्पेशल वाटतंय मला काजल. हे सर्व कनेक्टेड आहे तिन्ही. हा कनेक्टर आहे. चला गंगाजल. राहू दे. तू सर्व हे करतोय, निशाणी देतो आपल्या ह्याला. ए मारू. नाही राहू दे. ते काय हे नाही, ते तसंच आहे. तो खोदकाम करतोय, भरी देतोय. किती जाम बसलाय तो बघ. हे बघा वाळूचे काम करणारे बघा आमचे कामगार 2 वाळूचे कामगार. पूर्ण वाळू त्यांनी खाली सांडली. अय चला बुब्बू. ए बुब्बू इकडे. बुब्बू ये. ते काय तुझ्या ॲनिमल्स आहेत दाखव. हो. कोण कोण आहे? मी गेली होती ना बाजाराला पंढरपूरच्या त्या रत्नागिरीला यात्रेला तेव्हा कोण कोण आहे नाव सांग इंग्लिश मध्ये. गोट, कॅमल, जिराफ, झेब्रा, लायन अँड टायगर. हे कोण आहे? गोट. हां हां. आणि हे झेब्रा. हा. ओके. आणि हा कोण आहे? डॉग. बुब्बू चल बुब्बू. ते बघ दोघं कशी खेळत आहेत. बघितलं मी ते वाळू हे करतात ती. तो पण हा फक्त उंचीला मोठा. हा मोठा नाही, हा पण छोटाच आहे. हा पण छोटाच आहे. तो बघ म्हणून खेळतो तो बघ. तिला वाटतं तू काहीतरी खेळायला आणलाय की काय असं. हा माझ्या पाठवूनच सारखं फिरतोय. हातात हे आहे ना त्यामुळे. आणि मग खातो. बघा इव्हनिंग वॉकला मी आलोय. मी नाही आलोय तर ही बुब्बू आहे ना आमची, ती येत नाही. तिच्यासाठी खास करून मी आलोय. बघा ही नाही तर बसून बसून ती जाड झाली होती. किती आहेत बघा. 1 2 तिथे 2 आहेत. 4 जण आहेत माझ्याबरोबर वॉकिंगला. हे बघा. आणि मी त्या झाडापर्यंत जातो आणि परत रिटर्न होतो. हे किती सुंदर वाटते बघा रस्ता.
किती मस्त वाटतंय बघा. कधी आलात तर इकडे वॉकिंगला एकदा आलंच पाहिजे तुम्ही. एकदम फ्री विलेज टूर आहे तुम्हाला, फ्री. आता इथे आपल्याला गिफ्ट दिलंय, आपले गेस्ट येतात ना त्यांनी गिफ्ट दिलंय बघा आपल्याला. आता आपण ते खोलून बघूया. काजल ते खोल. पण ते दाखव मला कसं एकदम सुंदर दिसतंय बघ. एकदम मस्त पॅक करून दिलंय. मला हे माहिती आहे, हे आपल्या गोल्डन सिल्वर रूम बुक केला होता 3 दिवसासाठी. डोंबिवलीवरून आणि मुंबईवरून 2 फॅमिली एकत्र आले होते. येस. काय झालं माहिती काय, त्या फॅमिली जर व्हिडिओ बघत असतील ना, त्यांचा रिव्ह्यू घेतला होता मी, पण या कॅमेऱ्यामध्ये ब्लर झाला सर्व. ब्लर झाला. त्यांनी रिव्ह्यू दिलेला आपल्याला की त्यांना जेवण आवडलं, मच्छी आवडली. तुम्ही आम्हाला कमेंट करा, तुमचा रिव्ह्यू जे तुम्ही सांगितलेलं ना कमेंट करा आम्हाला. बाकी त्यांच्या बर्थडेचा मी एक क्लिप टाकला होता. मुलाचा बर्थडे होता दुसऱ्या दिवशी. येस. फोटोशूट पण त्यांनी केला होता. तर त्यांनी गिफ्ट काय दिलं, हे छान वाटतं ना. हे समोरचं काय आहे, सजवलंय मस्त ना. डेकोरेटिव्ह आहे, खरोखरचा फुल आहे तो. क्रिएटिव्ह आहे. नाही खोटं आहे, क्रिएटिव्ह आहे, मस्त आहे. ठीक आहे, ते उघड तू. तोपर्यंत मग त्या पिशवीत काय बघूया. जे लपलेलं ते बघायला जास्त आवडतं. या पिशवीत सर्व आपल्याला खाऊ दिलाय. भुजिया शेव आलेला आहे, भाकरवडी आलेली आहे आणि चिवडा. वा वा वा. येस. पुण्यावरून आलेला आहे चिवडा. बरोबर. पुण्यावरून. ही अजून एक पाकिट होतं भाकरवडी, ते आपण खाल्लं. ते आपण खाल्लं. येस. आणि ह्यांच्यासोबत अजून एक कपल होते ना, त्यांनी बुब्बूसाठी मारी बिस्किट, पार्ले बिस्किट हे दिलं होतं. ते आम्ही बुब्बूला घालून टाकलं. म्हणजे गिफ्ट आम्ही कधी गिफ्ट ओपन करतो की एकत्र गिफ्ट ओपन करतो आम्ही, पण त्या 3-4 दिवसात भरपूर काय संपतं पण. ओके. तर हे झालं. आणि हे एक आज गुड्डे सारखं पण बिस्किट होतं ना, नीलं पॅकेट. येस. ते पण दिलं होतं. मोठे पॅकेट दिले होते. आणि हे कोणी काय दिलंय, हे आपल्याकडे कोल्हापूर वरून माणसं आलेले ना, काल आपल्या गेस्ट आले होते, त्यांनी दिलंय. हे काय आयटम, पूजाची थाली आहे. अरे वा वा वा. आता जेव्हा पण पूजा करताना तुमची थाली दिसणार. आता हे बघे मटेरियल. ते खाजा, त्याच्याबरोबर खाजा. आणि हे बघा, हे काय आहे, हे पण आपल्याला कुरमुरी आणि हे फुटाणे दिले. आणि 1 2 3 4 वस्तू, ते 5 6 बरोबर. म्हणजे हे सेट भरपूर छान आहे. भरपूर छान आहे. असं गिफ्ट करायला भरपूर छान आहे. एकदम सेट आहे बघा. खालून पण बघा मस्त चांदी सारखा. येस येस. वा वा वा. म्हणजे हे कॉम्बिनेशन मला भरपूर आवडलं. हे याच्यात होतं. येस. आणि हे असंच दिलं हातामध्ये, असं कुरमुरे आणि ते. आणि हे आपले गेस्ट आलेले जेवायला ना, हा हा, त्यांनी दिलं. हे त्यांनी त्यांचं इंस्टाग्राम आयडी मेन्शन करायला सांगितलंय. मी स्क्रीन वरती इंस्टाग्राम आयडी देतो त्यांचं बघा. बघा इथे प्रिंट पण केलंय त्यांनी. अरे वा. काजल, त्याच्यावरती ओमकार लिहिलं. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. म्हणजे 2 लॉकेट आहे. आणि इकडे पण आहे बघा, काजल, आणि ओमकार. ओमकार आणि काजल. अरे वा. हे भरपूर छान आहे. थँक्यू. हे पण असं गाडीत लावू शकतो आपण गाडीचं. हे म्हणजे हे सर्व ते बनवतात. मम्मी हे बनवतात. हा, बनवतात आणि ते देतात पण, असे विकतात पण ते. तर ते इंस्टाग्राम वर आहे त्यांच्या. हे पण छान. आणि अजून एक पण होतं, हा पिंक कलरचं होतं कॅन्डल होल्डर. ते आम्ही युज करायला घेतलं, वापरायला घेतला दिवाळीला, दसऱ्याला घेतलं. हे सर्व वस्तू असे त्यांनी दिलेले. ब्रेसलेट पण दिलेलं एक. वा वा वा. आता ब्रेसलेट घातला की सलमान खान वाटेल. हे पर्स, हे कोणी पर्स दिले, कुठले तरी गेस्ट आले होते ना. आता कोणी कधी कधी दिलेलं लक्षात नाही राहत ना. येस. आणि उघड ते पर्स, उघड काजल. आणि मम्मी तुझी पर्स उघड. हे मस्त आहे एकदम. ते गावातले कसे हे असं जाई तसे. अच्छा, ते आता परवा येऊन गेले, ते खूप स्टेट्स फिरलेत ना. टीचर होते ना, पुण्यावरून आले ते. त्यांनी दिलेलं. बरोबर. येस येस बरोबर. पुण्यावरून आलेले. त्यांचा पण रिव्ह्यू पण घेतला होता, रिव्ह्यू दाखवला होता. वा वा वा. आणि त्यांना तू 2 दिवस फिरवलं. येस बरोबर. मस्त बाईक, भरद झोली साडीवर वगैरे छान घ्यायला. हा, ही साडी अशी नाही, अशी मॅचिंग साडी जर असेल ना तर असं वाटेल साडीच्याच ह्याचा शिवलाय की काय. मी म्हटलं हे असंच मी कुठे गेली ना अशी टेम्परवारी, तर याच्यात एक मोबाईल टाकून आपल्या खांद्याला लावून असं ते गाऊनवर पण सूट होते. गावातली वाटते तू. गावातली वाटते. हे उघड ना. हे राहिलं. हे काय आहे ते ना, मला सीझर लागेल त्यासाठी. निघत नाहीये. तुमच्याने निघतं काय? सीझर कशाला? नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार का तुझी? चला काजल, तुला गाठ सुटली काय?
येस हे ह्याला चिकटवलेलं आहे ते आण, ते भरपूर चांगलं ते आता लावायला. ते राहू दे ते. मस्त. हे ना हे आयटम भरपूर छान आहे. केसाला होईल, आंबाडा घातला ना हा आंबाड्याला की वाटी होईल. लावू शकतो. मग राहू दे ते. हातात लाव इकडे. अरे ओ वाव, हे बघ, अरे वा, गिफ्ट हॅम्पर, काजल गिफ्ट हॅम्पर. हे बघ, वाव, ड्रायफ्रुट्स आहेत. अरे वा, हॅप्पी दिवाळी. माझे काम झालेलं आहे. आता माझी 2 महिने बॉडी बनणार आहे परत. होय. सीड्स ड्रायफ्रूट सर्व मिक्स आहे. उघडा बघूया, खाऊन बघूया. उघडा. येस उघडा. सर्व उद्घाटन करूया आत्ताच आपण. हे पण आयटम मला छान वाटलं. हे सर्व असे व्यवस्थित, हे सर्व युजफुल होणार माझ्या ऍक्टिवाच्या किचनला, कारच्या किचनला यूज होईल. खजूर आहे. हे खजूर आहेत. वा वा. दुसऱ्यामध्ये काय? एक में खजूर, दुसरे में क्या पता मिक्स मध्ये आहे. येस ते हे काजू बिजू असतात ना, ते नमकीन काजू, मसाला काजू. येस त्याचं आहे ते. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत. आणि हे सर्व मिक्स ड्रायफ्रुट्स. वा वा, थँक्यू. एकदम हेल्दी गिफ्ट दिलेलं आहे. गिफ्ट आहे. येस. मस्त. ह्याच्यात दाखव काय दिसतंय का? हे ड्रायफ्रूट मिक्स ड्रायफ्रुट्स. आणि त्याच्यात ते पण आहे मम्मी, ते बेरीज असतात ना. हा ते पण आहे. आपण जे डीमार्ट मधून घेतो ना त्याचंच पूर्ण मिक्सचर आहे. येस. तर असं सर्व गिफ्ट, अजून पण काय काय गिफ्ट असतात ते आम्ही उघडून साईडला म्हणजे जातं आमच्याकडनं. होय. बरोबर आहे ना? आणि कामाच्या ह्याच्यात व्हिडिओ बनवता येत नाही असा स्पेशली गिफ्टचा. आज पण एक रूम बुक आहे म्हणूनच बनवता आलं, नाही तर उद्यापासून परत रूम बुकिंग आहेत. मग आम्ही गडबडीत आहे, कारण आम्ही ऑलरेडी तिकडे पण रूम्स वाढवलेत ना सर्व. ओंकार खाऊन टाकायला पाहिजे. येस. मसाल्याच आहे. खाऊया चला. ते काय 2 दिवसात संपतंय जरा. हे बघ, मसाल्याचं आहे. थँक्यू फॉर गिफ्ट. थँक्यू. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. सर्वांना जर आम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे गिफ्ट तर चांगलेच आहे. ह्याच्यापेक्षा जास्त गिफ्ट द्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, आणि मेन म्हणजे व्हिडिओला शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. येस. ओके बाय बाय. चला आजचं जेवणाची ऑर्डर दाखवूया. 2 व्हेज थालीची ऑर्डर आहे. आज ज्वारीची भाकरीची ऑर्डर आहे, आणि त्यांना पाहिजे कांदा भजी, आणि तिथे ज्वारीची भाकरी. किती भाकरी होतील टोटल? 4-5 होती. हां बस, म्हणजे 2 तर थाल्यामध्येच लागतील आपल्याला. येस. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मेथीची भाजी त्यांना दिलेली आहे, आणि मटकीची पण भाजी त्यांनी सांगितली होती. ओके. तर भात आणि वरण भात, ह्यात काय राहिला? भजी आणि भाकरी. भजी आणि भाकरी, म्हणजे हा ताट आपला रेडी झाला बघा. ओके. चला आता बघा, आपल्याकडे आज गोल्डन बुक आहे आणि आपले इतर 2 रूम बुक आहेत. तर आपल्याला आज टोटल दिवसभरात 6 सुरमई थालीची ऑर्डर आहे. दिवसभरात, म्हणजे लंचला 3 आणि डिनरला 3 आहे. म्हणजे आपल्याला आज सुरमई आणायला हवी. आणि सुरमईचा रेट मी त्यांना बोलून ठेवला की सुरमई आम्हाला द्या. आज पापलेट बघा 800-900 रुपये किलो आहे, तर सुरमई 1100 रुपये किलो आहे. म्हणजे आज सुरमईचा रेट पापलेट थालीपेक्षा जास्त आहे, पण आम्ही ऑलमोस्ट ते सेमच ठेवणार. म्हणजे जेवढी पापलेट थालीचा रेट आहे तेवढं सुरमईचं ठेवणार. ओके. तर फिश अशी गोष्ट आहे की ॲज पर अवेलेबिलिटी म्हणून ते हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये लिहिलं जाताना की जसं आम्हाला बाहेर मिळणार तशी त्याची किंमत असणार. तुम्हाला दाखवतो सुरमई कितीला आणि काय आणि किती मोठी छोटी आहे ती. नंबर लावला आहे 85 नंबर, 71 नंबर. आपले नंबर 85 परत लाईन लागली. 1 सुरमई, 2, 3, 4. चला नेक्स्ट डे, आणि आपला आज गोल्डन रूम बुक आहे. काही चेंजेस केलेले तुम्हाला दाखवतो बघा. हा जो लॉक आहे, शेवटी हा लॉक दाखवल्याप्रमाणे हा बिघडलाच होता बघा. हा लॉक बिघडलाच आहे, म्हणून आम्ही खाली नवीन कडी लावून घेतली आहे बघा. हे आम्ही नवीन लावून घेतलेलं आहे. ओके. म्हणजे कडी सिस्टमच बेस्ट. हे आत्ताच आणून आत्ताच लावून घेतलेली आहे बघा. आणि आत्ता आपल्या गोल्डन रूमचे 3 गोल्डन बुक आहे. 3 माणसं आहेत आपली गोल्डनमध्ये, आणि बाजूचं काम पण सुरू आपलं दाखवतो तुम्हाला. आणि आता मी चाललो आहे आपल्या गोल्डन रूमचे गेस्ट आहे त्यांच्या पिकअपसाठी. आज जे 2 रूम बुक आहेत ना, ते दोन्ही रूम 4-4 दिवस आपल्याकडे राहणार आहे. म्हणजे गोल्डन रूम पण आपल्याकडे 4 दिवस बुक आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर एवढे एफर्ट घेऊ शकता आमच्याकडे एवढे दिवस राहायचं,
तर आम्ही तुम्हाला त्याच्यात ॲड ऑन देऊ. जसं जेवढं लोकल विलेजमध्ये काय गावामध्ये काय फिरवायचं असेल ना, ते मी तुम्हाला माझ्यातर्फे असंच फिरवेन. तुम्ही जर आमच्याकडे एवढे दिवस राहू शकता तर आम्ही तुमच्यासाठी भरपूर काय करू शकतो. एका दिवसात तुम्ही राहणार आणि तुम्ही सर्व व्हरायटी फूडचे आम्ही तुम्हाला सर्व नाही करू शकत. आता 3-4 दिवस जेव्हा तुम्ही राहणार ना, तेव्हा तुम्हाला एक गॅरंटी देतो, कांदा भजी, बटाटा भजी, आलू वडी, कोथिंबीर वडी, ड्राय झालं तर पुरणपोळी, मोदक, असे सर्व आयटम्स तुम्हाला बनवून द्यायचं आम्ही ट्राय करू. ओके, पण तुम्ही थोडेसे जास्त दिवस आमच्याकडे राहायला पाहिजे. सगळ्यात पहिले हक्का नूडल. कसं हक्का नूडल नाही मगाशी कसं केलं काय माहिती शिकवायचं. तुझी तेलाची तू थांब, ही काय करते? तू काय करते? पीठ मळते? मी बनवलंय मस्त हक्का नूडल्स. नाही, ह्याच्या अगोदर काहीतरी बनवलेलं ना? अंडा घोटाळा. हे तुझी तेलाची कॅलेंड दाखव. सपोला ओल्ट मिक्स. तेलाची काय रॉकेलची भरपूर. तर दाखव, फिश ऑर्डर आहे आपली ती दाखवा. की होमस्टे उठले की नाही? हे बघा, हे आमचं एक कमी पडायला लागला, आता दुसरा कबोर्ड घ्यायला लागणार आहे मला. येस, आमचे ऑलराऊंडर बघा काय करतात. सुरमईचे 3 थालीची ऑर्डर आहे ना, एक मोठी एक छोटी देतो. बघा, हे आत्ताच आणलेले आहेत. म्हणजे लाईन लागली होती तिकडे, लाईन मच्छी घ्यायला. मम्मी, मच्छी घ्यायला लाईन आणि कटिंगला नंबर दिले होते. अशी लाईन लागली होती सर्व, कारण त्याच्याकडे फ्रेश होते ना. हां, आणि कसं हा सुरमईचा रेट 1100 पर्यंत पोहोचला. का आता 3-4 दिवस पाऊस होता, पावसामुळे ते लोक समुद्रात जाऊ शकले नाही म्हणून. चला, एक घे तू. आणि फिश करी पण आपली रेडी आहे सर्व करायला. आता कोळंबी वाढ, तिथे भातासाठी प्लेट दिलेले आहेत आणि इकडे सुरमई आणि बोंबील आहेत ना. ही आपली कोळंबी आहे का? ती जर जवळून दाखव मला. कोळंबी पण मला एक दाखव, कोळंबी पण केवढी दाखव. आपल्यासाठी काय आज? कोथिंबीर आणि लाल मटची भाजी. ओके, बघा सुरमई थाली आपली रेडी आहे. हा सुरमईचा पीस बघा, सुरमईचा पीस हा पण सुरमई आणि बोंबील आहे. सुरमई बोंबील थाली आपण अशी वाढलेली आहे. ओके, म्हणजे घेऊन जा, बाकीचं एक आणतो मी. वा, छान छान मस्त. बघूनच तुम्हाला एकदम भारी वाटेल बघा. असं वाटेल की तुम्हाला कधी खायला येतं असं होईल बघा. चला, हे बघा, हे सुद्धा असतं. ग्लासेस, हँड टॉवेल, माउथ फ्रेशनर. कधी हे द्यायला विसरलो तर तुम्ही बिंदास मागू शकता. ओके, ते कामगार पण जेवायला गेले वाटतं. मग तुम्ही झाल्यावर बघितला, हात पाठी आल्यावर बघितला. नको, दुखतं हे मला इथे ना. ओंकार इथे धरलं, हे दुखतंय. हे दुखतंय. मी ना धरला, ते काव्याने धरलं. कुजबी तू होती तरी काय इथे? मग माझं नाव का सांगतो तू? अगं त्याने असेच गाल धरले तर ही म्हणते गाल दुखायला लागली. अशात नाही धरले, चिवलला त्याने. बोलला बघ. वरती अजून का पाहिजे? काय पाहिजे? 2 भाकरी आणि 1 भात. 2 भाकरी आणि 1 भात.